जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हर कथावरी देवोनिया कर कथावरी देवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हरि बोलिया कटे बरी बोलिया सुंदर से धार उभे बिटेवरी कर कटावरी देवोनिया कर कटावरी कर कटवरी देवोनिया कर कटवरी
Yeah.
सद्गुरु व्हावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करापूर कीर्ती. सेवे लागी सेवक श्री संत नामदेवरायांचा जरी आपल्याला वाटत असला तरी हा अभंग प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने स्वतः लिहिलेला अभंग आहे. आणि आजची ही कीर्तन सेवा जी आहे ती नैमित्तिक अशा प्रकारची सेवा आहे. आणि त्या सेवेला ही सेवेचं कारण आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की ह्या ओंकारदादा कांबळे यांचं अभिष्ट चिंतन तो हा दिवस आहे. आणि त्या निमित्ताने ही अशी नेमकी सेवा या ठिकाणी आपण आज करीत आहोत. पुण्यशलीला इंद्रायणीच्या काठी जगद्गुरु तुकोबारायांच्या या पावनभूमीमध्ये विश्वंभर बाबांच्या या भूमीमध्ये तुकोबारायांच्या जन्माने तुकोबारायांच्या बाललीलेने आणि तुकोबारायांच्या वैकुंठ पदाने पुण्य पावन झालेली अशी भूमी. आणि त्या भूमीमध्ये आज या ठिकाणी हा जो कीर्तन एक दिवसीय कीर्तन नामोत्सव सोहळा या ठिकाणी त्या ओंकारदादा यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं या ठिकाणी आज या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. घेतलेला अभंगाचे जर त्याच्यापूर्वी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आलेले हे वारकरी आज खरं तर त्यांची शाळा आहे. परंतु ते म्हटले आम्ही काय
थोडे तास उशिरा जाऊ महाराज त्यांना सोडायला येतो आणि त्याचं आयुष्य चिंतन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे वारकरी सगळे वारकरी त्या ठिकाणी शाळा होऊन तुमचं आयुष्य चिंतन करण्यासाठी त्या ठिकाणी थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातील अत्यंत गुणवान असे बृहदाचार्य कोणते महाराज त्यांनी सुद्धा गावाहून झाले अशा प्रकारचं गोड वादन करतात. त्यानंतर आमचे ढोळे महाराज गायक पांडुरंग महाराज एक गायक सुद्धा आई वेळेला घेताना मिळणं कठीण जातं पण आमच्या ठिकाणी तीन काय एकाहून एक बळी असे आपल्याला लाभले कीर्तनाला. त्याच्यानंतर अनेक महाराज मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आपण त्यांच्या या आयुष्य चिंतनासाठी जीवाभावाची मंडळी या ठिकाणी आलेली आहात. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे आई वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम बाबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक अशा सात्विक संतांना कोटी जन्माला येतात, त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात आणि अशा त्यांच्या आई वडिलांच्या देखील चरणी साष्टांग दंडवत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा सुंदर असा सिस्टीमचा आवाज आपल्या कामावर येतो ते संतोष महाराज भोक्षे ही जी आता ही सांगितलेली मंडळी आहे ही सेवा वाढी होती. आपण ही खरं तर या सेवा करत असतो आणि त्याच्यामुळे ही कीर्तन असतं तरी ही जी गुणवान मंडळी आहे कोणाच्या कीर्तनाला असे हजर राहत नाही, परंतु आपली सेवा आपण सेवा करतो आणि त्याची निष्काम सेवा करतो आणि निष्काम भावनेने सेवा जर केली तर खूप बघायला भगवंत अशी अशा प्रकारचं आणि बळ देतो आणि त्याच्यामुळे ही मंडळी ह्या कुठल्याही सेवेला अशा प्रकारे धावून येतात आणि आपण पाहतात की एवढा मोठा आपला गोड असा कार्यक्रम सगळे सुंदर सिस्टीम आणि त्याच्यानंतर संपूर्ण वादक काळकरी गायक संपूर्ण साथ या ठिकाणी या नैमित्तिक कार्यक्रम एवढी मोठे कार्यक्रम होत असतात ते गमत खूप आवड असतात. सत्याचे कार्यक्रम होत असतात, सत्याचे तयार असते, परंतु या ठिकाणी सगळं काय हे जमवतं की मेळवली मानली वैष्णवांची तर हा सगळा खेळ हा जमवला आहे. हा खूप कसा आहे की मोठं जे अशा गोष्टी भाग्याने करत असतात हे पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असतं तर अशा प्रकारची आयुष्य चिंतन घडत असतं. आणि आपण वाढदिवस म्हणतो, वाढदिवस हा असा शब्द योग्य नाही. वाढदिवस जर म्हटलं आपण ना तर वाढदिवसाला शास्त्रीय दृष्टिकोनातून हा शब्द प्रयोगच चुकीचा वाटतो. कारण वाढदिवस म्हणजे वाढदिवस साजरा करायचा याचा अर्थ काय होतो की आपण ह्याचा जन्मदिवस साजरा करत असतो. आपलं जे ज्या दिवशी साजरा करतो तोपर्यंत आयुष्य आपलं आपण जगलेलो आहोत जेवढं आयुष्य तेवढं आता आपलं जेवढं म्हणजे ठरलेलं जे आयुष्य आहे त्याच्यातून ते वजन झालेलं असतं. ते आपल्या आजपर्यंत जे काय आयुष्य आहे
ते खर्च झालेलं असतं आणि उरलेला काळ आपल्याला माहिती नसतो. मग ते वाढलं कसं होईल? तर अभिष्ट चिंतन हा शब्द अगदी उचित. अभिष्ट चिंतन कोणाचं केलं जातं? तर जी समाज उपयोगी कार्य करणारी मंडळी असतात, समाजाला उपयोगी पडतात, काहीतरी समाजाचा आपण देतो लागतो या विचारानं काहीतरी प्रेरित होऊन ती समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या लोकांना काय करतो आपण की सर्व जे मंडळी आहेत आपली मंडळी ती भगवंताच्या चरणी एकत्र येऊन ते आपण जी प्रार्थना करू सगळे मिळून की त्यांना आयुरारोग्य लाभावं, त्यांचा त्या पुढचा जो कार्य आहे ते कार्य आपण उत्तम प्रकारे करावं, अशा प्रकारची जी सर्व मिळून प्रार्थना करतो आपण देवाकडे, त्याला अभिष्ट चिंतन असं म्हटलं जातं. या अभिष्ट चिंतनाचा फायदा असा आहे की जे मानवाचं जे आयुष्य आहे ठरलेलं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा एकही दिवस क्षण सुद्धा जास्त वाढवून मिळत नाही. परंतु ज्ञानोबा रायांचं जर उदाहरण घेतलं तर ज्ञानोबा रायांना 16व्या वर्षी समाधी घ्यायची. 16व्या वर्षी ज्ञानोबा रायांना समाधी घ्यायची म्हणतात. विरोधी दादांना मुक्ताबाईच्या सोबत जेव्हा कळालं की दादा आता त्यांची घेऊन झाली ते काय करणार आहे समाधी घेणार आहे. परंतु मग त्यांनी सांगितलं की दादा तुमची या समाजाला खूप गरज आहे, तुम्ही लगेच अशा प्रकारची समाधी घेऊ नका. त्यांचं ज्ञानोबारायांनी समाधी 22व्या वर्षी घेतली. तर त्यांनी काय केलं? मग त्यांच्याकडे कशा होत्या भगवंताकडे असेल संतांच्याकडे देखील असतील. आणि मग त्यांनी सांगितलं की दादा मुक्ताबाई म्हणाल्या की मी छोटी आहे परंतु माझ्या वाट्याचं जे 2 वर्षाचं आयुष्य आहे दादा मी तुम्हाला देते. सोपान देवांनी देखील 2 वर्षाचं आयुष्य दिलं त्यांना आणि निवृत्ती दादांनी देखील दिलं. आणि त्याच्यानंतर असं 6 वर्ष त्यांना ते आयुष्य काय झालं जे त्यांचं नियोजित जे आयुष्यमान होतं त्याच्यामध्ये 6 वर्षाची त्यांची वाढ झाली आणि 22व्या वर्षी ज्ञानोबा यांनी समाज सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे अभिष्ट चिंतन असतं त्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने हे सर्वजण जो अभ्यस्त असतील आणि नातेवाईक मंडळी हितचिंतन हे अशी जी मंडळी असतात ते काय करतात त्यांच्या ज्या सरीचे असतात ते आपल्याला मिळत असतात. म्हणून हा अभिष्ट चिंतनाचा हा कार्यक्रम त्याच्यामुळं वाढदिवस आणण्यापेक्षा अभिष्ट चिंतन म्हणणं अतिशय योग्य ठरतं. आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी गावाचा ओंकारचा हा अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त ही सेवा विठ्ठल या अशा सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्वी पूर्ण केले माझे विटेला लाभले काय सांगतात. आणि पूर्वी पुण्याचा काहीतरी सुकृत असतं. पूर्वी पुण्य काय केलं पूर्वजन्मी तरच अशा प्रकारच्या या सेवा घडल्या जातात. काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत काय तर पूर्वी जन्मी सुकृते थोरके एकंदरीत त्यांचा जो भाव आहे काय तुका भावा सापडला त्यांचा जो भाव आहे तो भाव कोणतं तुम्ही बोलतो विनाकारण कोणाची त्याची स्तुती करायला म्हणजे कोणाची असं नाव करायचं घेत नाही कीर्तनाच्या माध्यमातून. परंतु जे त्यांची जो भक्तिभाव आहे परमेश्वराच्या चरणी
निष्ठा जी आहे ती निष्ठा पाहून त्यांचं हे गुणवर्णन थोडक्यात केलं. आपण आता अभंगाच्या निरूपणाकडे बोलूया. विठ्ठल आशीर्वाद दयादाती आवडीची ती प्रेमाची कल्याणाची असोक्षेण वाढो प्रेमाकडे. अशा प्रकारचे तुकाराम महाराजांचे आशीर्वाद हे त्यांना लाभो असे मी तुकारायांच्या विनंती करतो. पांडुरंग परमात्म्याच्या विनंती करतो त्यांचं पुढील आयुष्य आयुरारोग्य लाभो त्यांना. त्यांच्या हातून अशा प्रकारची सेवा घडो समाजकार्य घडो अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. देवगुण सांगे पंढरीसी अरे प्रेमी चित्ती घ्यावे नाम माझे काया वाचा मन दृढ धरावी सर्व मी चालवी भारत. या अभंगाची पूर्वपीठिका अशी आहे की हा अभंग आपल्याला बघायचं सांगितले की नामदेवरायांचा जरी वाटत असलं तरी भगवंताचा हा अभंग आहे. स्वतः पांडुरंग परमात्म्याने अभंग लिहिलेला आहे. आपण ज्ञानोबरायापासून देवोबरायांच्या पर्यंत सर्व संतांनी अभंग लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध अभंग आहेत. आपण नेहमी ते अभंग वाचतो, गातो, ऐकतो, त्याच्यावरती कीर्तन प्रवचन ऐकतो. परंतु पांडुरंग परमात्म्याने अभंग लिहिलं तर नवं वाटत असेल पांडुरंग परमात्म्याने अभंग लिहिला नाही असा प्रश्न मला निर्माण होतो. परंतु हा बरोबरच भगवंतानेच केलेला अभंग आहे. देवगुण सांगे पंढरीसी आहे. भगवंत स्वतः आपलं मूल्य सांगतो. भक्तांसाठी आहे त्याच्यासाठी देव हा अभंग लिहिलेला आहे. आणि या अभंगात पाठीमागची पूर्वपीठिका थोडीशी सांगतो. तर या एका पंढरपूर वाळवंटामध्ये नागपुराया चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक रामायणाची कथा सांगतो. तिथं कथेला गोड कथा असते जी रामायणाला सांगत होती. प्रभू रामचंद्रांचं चरित्र चालू होतं त्या ठिकाणी ते नाव तिथं बसली वाळवंटामध्ये. आणि वाळवंटामध्ये गेल्यानंतर विषय असा आयत्या वेळी चालू होता रामदेवला ज्यावेळी गेली त्या ठिकाणी. तर त्यावेळेला ते सांगत होते चैतन रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक एक अक्षरं तुषा महापातकनाशनम्. हे असं विषय चालू होतं की हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे 100 कोटी असे श्लोक असे लिहून वाल्मिकांनी ते चरित्र प्रभू रामचंद्रांचं लिहिलं. असं ते रामायणाचे विषय चालू होता. आणि ते नामदेवरायांनी ते ऐकले आणि ऐकल्याबरोबर नामदेवरायांच्या मनामध्ये असा विचार आला की वाल्मिक ऋषी हे भगवंताचे आनंदी भक्त आहेत आणि ते भक्त आहेत तर मी देखील पांडुरंगाचा आनंदी भक्त आहे. आणि मग ते जर शतकोटी श्लोक जर रचत असतील रामायण करत असतील तर वाल्मिकी शतकोटी
चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेले आणि चंद्रभागेचा जल हातामध्ये घेतला आणि त्यांनी संकल्प केला की ज्याप्रमाणे वाल्मिक ऋषींनी शतकोटी श्लोक लिहिले त्याप्रमाणे पांडुरंगाचे वर्णन करणारे असे शतकोटी अभंग लिहिले असं हातात जल घेतलं आणि संकल्प सोडला आणि तिथं प्रतिज्ञा केली की मी अशा प्रकारचे शतकोटी अभंग लिहिले आणि तिथून त्याला इतकी घाई झाली की कधी एकदा ही गोष्ट मी पांडुरंग परमात्म्याला सांगत व्हावं त्यातून ते थोडं चुकले ती महाभारत आले आणि पांडुरंगाकडे आलं त्यांना धापा टाकतच आले आणि पांडुरंगाने विचारलं नामा एवढा धापा टाकत काय झाले तर म्हणजे थांब शांत आणि मग माझ्याशी बोलू आणि मग थोडा वेळ थांबले थोडा श्वास घेतला आणि मग नामदेवरायांनी सांगितलं की देवा अशा प्रकारे हा असा प्रसंग वाळवंटामध्ये घडला आणि अशा प्रकारची प्रतिज्ञा केली तर त्याच्या हे ऐकून भगवंताच्या अंगावर शहारे आले आणि ऐकून कौतुक देखील वाटलं नामदेवाचं भगवंताला आणि भगवंताने म्हटले अरे नामदेवा तू हे काय करून बसले तू हे ऐकलं की त्यांनी शतकोटी अभंग केले ही गोष्ट खरी आहे परंतु तू प्रतिज्ञा करताना थोडा सुद्धा विचार केला नाही त्याचं कारण असं आहे की ते कधीच त्यांनी केले तो काळ कोणता होता ते कृतयुगात होतो त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगाची युग आहे ते कृतयुगामध्ये वाल्मिक ऋषी होऊन गेले आणि त्या काळी लाखो वर्षाचं आयुष्य मानवावर होतं ते हळूहळू एक शुद्धीकरण चाललंय 1 लाखानंतर 10,000 त्रेतायुगामध्ये द्वापारयुगामध्ये 10,000 आणि त्याच्यानंतर तो एक शून्य गेल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य असं एक शून्य कमी होत गेलं 1 लाखानंतर 10,000 10,000 1,000 द्वापारयुग होतं आणि द्वापारयुगानंतर आपण कलियुगामध्ये एक शून्य केलं 100 वर्षाचं आयुष्य आलं आणि शतकर्णी तर ते त्याचा तो विचारच केला नाही आणि मग आता जर आयुष्याचा जर विचार केला तर अल्पायुष्य मध्ये बालक पीडा रोग काय भजनाची उरलेली पाहिजे आणि 100 वर्षाचं आयुष्य जरी 100 वर्षाचं आपण जगतच नाही पण तरी 100 वर्ष झालं तरी मध्ये अर्ध मध्ये 18 तर आहे म्हणजे किंमतच झोपेतच आहे 50 वर्ष त्याच्यामध्ये गेली आता तर लोक परिवर्तन होतात म्हणजे त्याचे 25% गेले राहिले त्याच्यात म्हातारपणी बालपणी किती राहिले असं आणि तू येऊन प्रतिज्ञा केली शतकोटी आपण नामदेव होईल मग नामदेव म्हणजे काय नामदेव कसं शक्ती खूप हट्टी होते नामदेव म्हणजे भगवंताजवळ खूप हट्ट करायचे आणि लैवाळ असे भक्त होते नामदेव आहे
आणि मग त्याच्यामुळं फक्त हा प्रवास लागायचा भगवंताला. नामदेवांनी काही नाही म्हणजे प्रतिज्ञा केली म्हणजे केलीच, मी आता ती पूर्ण करणारच. आणि मग सत्य संकल्प आता मागायचं पूर्ण केली म्हणून सत्य संकल्प होता नामदेवरायाचा. भगवंताची आपल्या घेतली आणि त्याच्यानंतर नामदेवरायांनी काय केलं की नामदेवरायांच्या घरी सगळे एवढं मोठं कुटुंब होतं नामदेवरायांचं. आणि नामदेवरायांच्या घरी जेवढी लोक होती मंडळी होती ती सगळे अभंग घ्यायला बसली होती. तर मुक्ताबाईंनी वर्णन केलेलं की नामदेवरायांच्या घरी किती लोक होती त्याची म्हणजे अभंग म्हणजे त्याचे गोनाने राजाई लोकी सासू सुना, गोनाने राजाई लोकी सासू सुना, रामा रामा बापले पुत्र जन्म जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई देसाई साखराई चौकी सुना पाये नामयाच्या, गोनाई राजाई लोकी सासू सुना, बापले निमाई देवी अंबाई बहिणी वेळी दिसली तरी नामयाची, गोनाई राजाई लोकी सासू सुना, एकूण 14 जण नामदेवरायांच्या घरामध्ये होते आणि 15-20 जणाबाई आणि हे सगळे अभंग लिहायला बसले. आणि एवढंच नाही तर जगाचा परमात्मा देखील अभंग लिहायला बसला. आणि त्यावेळी जे अभंग लिहिले पांडुरंग परमात्म्याने त्यामधीलच एक अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि त्या अभंगापासून भगवंत काय करतात की आपलं भूत सांगतात की पहिल्या जन्मामध्ये देव कोणालाही ते सांगितलं जात नाही. भूज असं म्हणतात, विषय म्हणतात, प्रोटीन म्हणतात, वर्म त्या गोष्टीला म्हणतात. जी गोष्ट कोणाला सांगितली जाते गुह्य याचा अर्थ असा होतो. आणि तो गुह्याचा अर्थ अगदी समजण्यासाठी एक महाभारताची छोटीशी कथा सांगतो. म्हणजे गुह्य काय असतं ते आपल्याला लक्षात येईल. देव सांगते पंढरीसी आणि देव सांगतात. तर एका महाभारतामध्ये काय घडलं की हा विरोध असतो तो विदुर काका त्याची चुलते असतात आणि त्या विदुर काकांचा वेळोवेळी तो काय करायचा अपमान करायचा. विदुर काका ज्याच्या वेळेला विदुर काका भेटतील ज्याच्या वेळेला भेटतील त्या ठिकाणी जाऊन तो काय करायचा तो अपमान करायचा. आणि ज्या असं सभेत केली सभा भरलेली आहे आणि त्या ठिकाणी विदुर काका सभेमध्ये गेले तर तो त्यांना सांगायचा मोठ्याने आवाज द्यायचा विदुर काकांना या दासीपुत्र. विदुर काका होते दासीपुत्र
परंतु एखाद्याला तर ती गोष्ट सारखी एखादी गोष्ट आठवण करून देणं आणि ती चार लोकांच्यात बोलणं म्हणजे विरोधकांना मोठे मागणी होते. तरी देखील काय व्हायचं की त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी वाईट वाटायचं त्यांना की बाबा हा दुर्योधन काय करतो. दुर्योधनाची प्रवृत्ती मुळात उत्कृष्ट प्रवृत्तीची होता आणि असं सांगितल्यामुळं त्यांना खूप दुःखी व्हायचे. एक दिवस काय झालं की बोलता भगवान श्रीकृष्णांशी बोलताना त्यांनी सांगितलं की देवा काय हो हा दुर्योधन माझा वेळोवेळी अपमान करतो, काय करावे याला. हा काय करतो की समाज बोलत नाही, माणसं बोलत नाही, काय नाही, मला या दासी पुत्र या दासी पुत्र अशा प्रकारचं हिरवतो. आणि म्हणून मग काय करायचं मी तर मग त्या देवाने सांगितलं भगवंत म्हणजे काही काय विरोधकाला इकडे लक्ष शब्द वाढवतो. तर काय करा तुम्ही की ज्या वेळेला तो तुम्हाला या दासपुत्र म्हणेल कधी या पुढे तुम्ही गेला या दासपुत्र म्हटले की तुम्ही असं म्हणा त्याला की आलो का असं तुम्ही म्हणा. आणि म्हटले असं कसं काय म्हणजे तो युवराज त्याला असं प्रकारे कसं बोलायचं त्या गावाला नाही तुम्ही म्हणा तुमचं काम होईल म्हणून मी सांगतो असं तुम्ही बोला. आणि तसं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सभेमध्ये सभा चालू होती, दरबार चालू होता आणि दरबारमध्ये सगळे त्यांचे मंत्री दुर्योधन बसले असतात आणि विरोधकाच्या ठिकाणी जातात आणि नेहमीप्रमाणे तो त्यांना आवाज देतो या असं म्हटल्याबरोबर विरोधका म्हटले आलो का असं म्हटल्याबरोबर जे दुर्योधनाने मान खाली घातली. तो पुढं काही बोलत नाही, तो बोलला नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी बोलला नाही, तिसऱ्या दिवशी बोलला नाही, पुन्हा तो बोललाच नाही. काय विशेष त्यांनी काय केलं बंद केलं. असं काय झालं तर ते कुंजी होतं त्याचं तिथे आलोच्या पुत्र असं ते बोलले तर शांतता प्रकार बोलला. तुकाराम महाराज म्हणतात भजनी विक्षेप मनाला पैसा भजनामध्ये विक्षेप कधी करू भजनामध्ये बोलू नये. तर अशा प्रकारे काय झाला विषय की काकांना तसं तो त्याचं गुह्य माहिती होतं श्रीकृष्ण भगवान मलाच माहिती होतं. आणि हे जे गुह्य होतं ते फक्त काय होतं ते गुह्य काय होतं तर ते फक्त त्या 3-4 लोकांनाच माहिती होतं की त्याची आई होती गांधारी दुर्योधनाची आणि वडील धृतराष्ट्र. त्या दोघांचं ज्या वेळेला म्हणजे धृतराष्ट्राच्या लग्नाच्या अवश्य तिला गांधारीला शाप दिला होता की तू तिला असा शाप मोठी चूक केली होती तिला शाप दिला की तू ज्या वेळेला लग्नाला उभी राहायची आणि लग्नाला उभी राहील पहिला मंगलाष्टक होता तुझा त्यानंतर क्षणी तुझा म्हणून अशा प्रकारचा शाप दिला होता. आणि मग तिचे जे वडील होते गांधार आणि भाऊ शकली मोठा चिंतेत पडले आणि म्हणजे सुद्धा लग्न लावून दिलं तर असं लावतात म्हणजे एका मंगलाष्टकाला म्हणजे काय खूप मोठं भविष्य त्यांना अवघड वाटतं त्याचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी काही जोखी केली. ठीक आहे म्हणजे काय करू आपण त्याचं लग्न ठरवलं दुसरं असायचे आंधळे होते तरी सुद्धा त्यांनी काही केलं की त्या आंधळ्या दुसऱ्याची नाथाचं लग्न ठरवलं तरी गांधार नरेश त्यांनी. आणि ते लग्न ठरवल्यानंतर सगळ्यांना निमंत्रण दिली, सगळे लोक जमा झाली. काय मोठा तो लग्न सोहळा आता तो रायाचा सोहळा म्हटल्यावर काय सगळ्या प्रकारची लोक तिथं अशी जमली बाहेर देश विदेशातली लोक जमला आली आणि मोठा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न करण्याच्या सगळी योजना तयार झाली आणि त्या ठिकाणी गांधारीला गेलं म्हणजे अंतरपाठ ठरला आणि त्यांनी आधी योगी केली ज्योतीची योजना अशी होती की पहिला मंगलाष्टक सुरू झाला आणि यांनी काही केलं की आपण पाठीमागच्या बाजूला जो हॉल होता समाज पुढे होता दुसरा सुरूच्या बाजूला अंतरपाठ मध्ये आणि गांधारी अशी उभी होती आणि यांनी अशी युक्ती केली की त्याला गुपचूप पहिला मंगलाष्टकाला काय केलं आपल्या गावामध्ये नेलं आणि तिथे गाढव बोलत होतं आणि त्याच्यामध्ये अंतरपाठ ठरला. पहिला मंगलाष्टक झाला तिथं लग्न कुणाशी झालं त्या गाढवाची झालं आणि पहिल्या मंगलाष्टकाच्या आशीर्वाद टाकल्या ते गाढव म्हणून पडले आणि तिला ताबडतोब काय केलं परत पुन्हा तिला उभं केलं कोणासमोर दुसऱ्याच्या समोर आणि पुढचा विवाह सोहळा सगळे मंगलाष्टक म्हणून ते लग्न कोणाशी लावलं दुसऱ्याशी लावलं. अशा प्रकारे मग त्या दुर्योधनाचा पहिला भाग तो गाढव काय केलं त्या गांधारीचं काय झालं पहिलं त्या गाढवाची लावली त्यांनी त्याच्यामुळे गुह्य होते वरून गुपित होतं
ते फक्त कोणाला माहिती होतं की त्या गांधार आणि तिचे वडील भाऊ शकुनी श्रीकृष्ण भगवंताचे आणि एका दुर्योधनाने विचारलं आपल्याला की तू आई नक्षत्र चांगली सुंदर आहे तो आंधळ्या बाबाचे लग्न कसं झालं दुसऱ्या मग तिथे पूजेच्या वेळेला ते काय जो प्रकार घडला होता ते दुर्योधनाला सांगितलं तो माहीत होता आणि मग अशा प्रकारे ते जे गुपित होतं ते कुणालाही माहित होतं ज्या माणसाच्या कुणालाही माहित होतं तर ती गुपित असं ते कुणालाही सांगितलं जात नाही त्याला गुह्य म्हणतात मग ते गुह्य मग त्याच्या अशा प्रकारे ते गुह्य जे होतं सांगे पंढरीशी आहे हा भगवंत काय करतोय की आपण तुझे कुणाला सांगतोय तर आपल्या भक्तांना सांगतोय देव तुझं सांगे पंढरीशी काय सांगतो पंढरीला तर पंढरी महात्म्याचा हा जो अभंग आहे देव तुझं सांगे पंढरीशी आहे तर हे गुज अशा प्रकारे परमात्मा भगवंतांना सांगतो मग देव का बरं सांगत नाही की तुम्ही जाण्यासाठी फिरण्यासाठी अनेक जागा आहेत पंढरपूरच देव का बोलतो तेव्हा मी असं काय सांगितलं तुम्ही लोणावळ्याला जा खंडाळ्याला जा माथेरान जातात थंड हवेच्या ठिकाणी लोक जातात अशा ठिकाणी काय नाही जायला सांगितलं जेव्हा ते पंढरपूरलाच जातो तर तिथे गेल्यामुळे काय होईल माहिती का की फायदा तर होणारच नाही तुमचा खर्च होईल परंतु पंढरपूरला जर आला तर पुण्याची प्राप्ती होईल पंढरपूर हे जे आहे हे अनेक म्हणजे त्याचं महत्व आपण पाहू पंढरी क्षेत्राचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे पांडुरंग हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या पंढरीचं महात्म्य या ठिकाणी वर्णन स्वतः पांडुरंग भगवंतांनी परमेश्वरांनी केलेलं आहे आणि म्हणून ते गुज आपल्या वारकऱ्यांना आपल्या संतांना सांगतोय तुम्ही पंढरपूरला यावे हे गुजे काय असतं काही गोष्टी सगळ्यांना सांगत आणि काही गोष्टी तुम्हाला सांगतो काही गोष्टी अशा असतात संतांचे देखील असे खूप अभंग आहेत की ते संतांनी जे सांगितले ते अभंग अगदी 15-20 वर्षाच्या वारकरी संप्रदायामध्ये साधना केलेली आहे त्यांना देखील त्या अभंगाचे अर्थ कळत नाही मुक्ताबाईचा एक अभंग आहे मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्यास थोर नवराव झाला वांझे पुत्र फसवला काय आहे मुंगी उडाली आकाशी गेलेले सूर्यास मुंगी पुढे सूर्याला आणि वांझे पुत्र वांझ्याला वांझ मला म्हणतात ज्याला मुलगा संतान होत नाही त्याला वांझ आणि ते वांझे पुत्र प्रसवला तर अशा प्रकारचे जे खूप अभंग म्हणतात त्याला ते अभंग असे किती साधना केलेल्या लोक त्याचे अर्थ कळत नाही तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग आहे मी तू ते तू कुकुड हे लाडसी वचनाशी पडो तुझी पोटीचे पोटी राखावे याचे यास त्याचे त्यास तुकयाने कास घातले काय अर्थ होतो शब्द ओळखीचे वाटतात आपल्याला शब्द ओळखीचे त्याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा होत नाही मग वक्ते बाबा श्री गुरु कातस्वने वक्ते बाबांचे काही बराच त्यांच्याशी संपर्क आल्यामुळं त्यांच्याकडून बरंच वेळेला जायचो काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं मिळायचं तर वक्ते बाबा त्याचा अर्थ सांगायचे की हे असे गुह्य गूढ अभंग का लिहिले असते संतांनी वक्ते बाबा म्हणायचे की ज्ञानोपारायला तपोपारायला तुम्ही हे असे एवढी अवघड भाषा आमच्यासाठी का वाटत एवढी अवघड कळून द्यायचं नव्हतं तुम्हाला तर मग अशा अवघड भाषा आम्हाला सांगितलीच का तुम्ही वक्ते बाबा सांगायचे
मग त्याचं उत्तर ते सांगायचे की हे त्यांना कोणाला कळू द्यायचं. का कळू द्यायचं नाही की न सांगावे वरून जगी असो जेव्हा भ्रम तो करायचं वचन आहे की काही गोष्टी आहेत त्या कुणाला सगळ्यांना सगळ्या सांगायच्या नसतात. काही गोष्टी आहेत त्या अशा गुह्य म्हणतो आपण त्याला की त्या अभंगांना खूप अभंग असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारचे अभंग संतांनी सुद्धा सांगितलेले आहेत. आणि म्हणून ही जी गुह्य गोपिकाची जी भाषा आहे या जी गुह्य देव सांगे पंढरी देव का सांगते आहे तू का सांगतो तर तो देव उदार देव कसा आहे की यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरे सतीचे षड्गुण ऐश्वर्य संपन्न मनोनी धाडसी ते जलाय पाय रोजायचा जे का विषाचे स्तनपाने अशा प्रकारचे जे अभंग आहेत विष घालून पुतना आली त्याला सुद्धा काय केलं साहित्याला मुक्ती दिली सरकारी कारणाची मुक्ती दिली ती मुक्ती त्या पुतण्याला दिली. एवढं मोठं अवघड आहे आणि मग एवढं मोठं अवघड असणारा भगवंत आपल्या भक्तांना कसा तो पुण्य कशाला दिली म्हणून ते भगवंताने काय केलं की आपल्या सगळ्या त्या भक्तांना सांगितलं की तुम्ही पंढरपूरला या आणि देवगुरु सांगते पंढरीची आहे तिथे येऊन काय करा तिथे येऊन काही गप्पा मारू नका इकडे करू नका काय बालराग करू प्रेमेची ती घ्यारे नामाची काय करा की माझं नामस्मरण घ्यायचे काय करा तुम्ही असं प्रेमाने नामस्मरण करा आणि प्रेमाने नामस्मरण करा तर अशा प्रकारचे गुह्य आहे. म्हणून देव त्यासाठी अवघडे असल्यामुळं देव पंढरपूरला येण्यामुळे काय होईल देवा ठीक आहे तुम्ही सांगता पंढरपूरला या पंढरपूरला आल्यावर काय होईल ते विचारणार ना एखादा प्रश्न सांगितला त्याचं प्रश्न विचारणार नाही का उत्तर असतं एखादी गोष्ट सांगितली तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही पंढरीलाच या तर का पंढरीला यायचं तर भगवंत सांगतात या इथे काय आहे की पंढरी पंढरी म्हणता बाबाची पोहरी की नुसतं पंढरीचं नाव तुम्ही घेतलं तरी काय होतं पाप सगळी नष्ट होतात. आणि दुसरी गोष्ट असते की सगळी पाप तशी डोळ्याने तुम्ही पंढरी जर पाहिली तर काय होतं की सगळी पाप नष्ट होतात.
अवधीत पापे गेली दिगांचरी वैकुंठ पण घरी देखील पाहिजे दिगांतरी म्हणजे कशा दिशेला जातात दहाही दिशेत नाही पाप काय होतात फक्त डोळे फक्त पाहिलं असं एक तीर्थाचं महिमा आहे त्या दृष्टांत बंडकाचे सांगतात की तो दृष्टांत थोडक्यात सांगतो अशा प्रकारे आहे की एकदा अशी खूप मोठी आषाढी कार्तिकीची वाढ खूप वाढत होती की एकदा पाऊस पाणी झालं की काय होतं वारकरी खूप मोठ्या प्रमाणावर येतात लाखोच्या संख्येने येतात पण त्याच्यातच वाढ होती यावर्षी देखील अशा प्रकारची खूप मोठी वारी भरली होती त्याचं वर्णन कशी वारी भरते त्याचं वर्णन आपल्याला करतात दोन्ही हात भरले घनदाट अपार मिळाले वारकरी चंद्रभागेचे दोन्ही हात असे फुलून जातात माणसाने आणि अशा प्रकारे खूप लोकांनी गर्दी त्या मंदिरामध्ये केली आणि मग आईसाहेब लक्ष्मी आईसाहेब देवाजवळ आल्या देवाजवळ आले आणि त्यांनी भगवंताला विचारलं देवा काय ही भक्तीने लोक ओथंबून दिले किती तुमच्यावर प्रेम आहे किती भक्ती लोकांची तुमच्यावर पहा म्हणजे किती पुन्हा तानात पावसाळा ही लोक पायी त्या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी आलेली आहेत काय भाव आहे या लोकांचा देव म्हटले रुक्मिणी तुम्ही बायकाच्या भाबड्या असता ही सगळी जी लोक तुम्ही गर्दी असती ही सगळी काही माझा विश्वास आहे सगळ्यांचा तर रुक्मिणी आता म्हणतात आईसाहेब म्हणतात की तेव्हा तुम्हाला हे असं कसं काय सगळं खोटं वाटतं तुम्हाला ही इतकी लोक आलेली भक्ती भावने आलेली आहेत आणि तुम्ही म्हणता खरं वाटत नाही तर मग देव म्हटले थांबतो याची प्रसिद्धी मी दाखवली काय भगवंताकडं करतो मान्यता करून शकते देव म्हटले थांब तुला मी आता काय करतो देवाची दिली आणि भगवंतानी काय केलं गाईचं रूप दिली आणि म्हटले पाहतो आता तू म्हणतेस ना सगळ्यांचाच माझ्या विरोध आलेला आहे सगळ्यांचा तर तुला ते मी काय करतो कृती करून टाकतो म्हणजे तुला सांगण्यापेक्षा कृती करून टाकतो पटतं करोनी साऱ्या असं शिकवली अशा प्रकारे मग काय केलं की भगवंत काय गायचं रूप घेतलं आणि आई साहेबांना रुक्मिणी आई साहेबांना म्हातारीचं रूप दिलं आणि काय चंद्रभागेच्या घाटावर ज्या ठिकाणी या प्रदक्षिणेच्या दिंड्या चंद्रभागेमध्ये उतरतात त्या ठिकाणी ही गाय काय झाली चिखलामध्ये आणि ती रुटली काय आणि मग तिथं काय झालं ती दिंड्या ती वेळ झाली होती हरिपाठाची वेळ होती एका नगरप्रदक्षिणा मारून दिंड्या चंद्रभागेच्या वाढवण्यामध्ये आणि त्या वेळेला त्या दिंड्या येत असताना मग ही जी म्हातारी होती तिची गाय तिथं रुजलेली होती मग ती आलेल्या प्रत्येक दिंडी समोर कापून ती बोलायची की अहो वारकरी दादा माझी होती गाय चिखलातून बाहेर काढा मला मदत करा ती मरेल लावून अशा प्रकारे कापून दिंडी समोर जायची परंतु त्याच्यानंतर काय झालं खूप गर्दी त्या होती होती त्यांची खूप गर्दी झाली पण कोणी काही दर्शवे ना ही गाई काढण्यासाठी का बरं तर त्याचं कारण असं होतं की तिने सांगितलं होतं की ज्या कोणी कधीही पापच केलेलं नाही अशाच्या साधाने ही गाय झाली ज्यांनी पाप केले त्याच्या हातून काही गाय निघणार नाही त्याच्यामुळे मोठी गर्दी कोणी काय असं धाडसाने काही केलं नाही निष्कलंक आहे पाप काही पापच केलं नाही मग असं कोण तिथं झालं आणि मग ते एक दिंडी आली तरी एका दिंडीतून दोन माणसं काय गेले 2-4 माणसं अशी मदत करण्यासाठी तर मग त्या दिंडी मालकाने पाहिलं आणि
मग त्याला आवाज दिला त्या लोकांना, अरे कुठे चाललंय तुम्ही, का आपण दिंडी पाहिजे. तर सर्व गरीबराम देहादी दिल्लीच्या बाहेर हरिपट म्हणा. सर्व गरीबराम देहादी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, चला हरिपट म्हणा म्हणायला काय जाईल. सर्व गरीबराम हा जो विषय होता तो काढायला चाललं आणि मग ते अशा प्रकारे पुढे गेले. आणि मग तिसरं काय चंद्रभागेमध्ये स्नान करून खांद्यावर आपला धोत्राचा पेढा होता, गळ्यात तुळशीची माळ हातामध्ये पाणी भरलेला आणि तो चाललेला. तिथे त्यांनी गर्दी पाहिली. गर्दी कशी होऊन ते लोक पाहिजे की म्हातारी आजी होत्या त्या म्हणत होते माझी गाई आणि यांनी सांगितलं थांबा आजी काही काही कोणाला वाटलं मी गाडी का तुला माहिती का म्हणून की जो निष्कलंक आहे त्यांनी पाप केलं नाही त्याच्यासाठी काही केलं असं सांगितलं. पापच केलं नाही वाटत मी करतो काही. तर ते त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या गळ्यात माळ होती आणि ती माळ अशी पांढरी शुभ्र माळ होती. वारकऱ्यांच्या माळाच्या वडील माळ पांढरी माळ नसेल, नवीन नुकतीच घातलेली माळ होती त्याची. आणि मग आजी म्हटली अरे असं कुठं होतं तू माळ कधी घ्यायची, मला कालच घातली आणि मग काल माळ घातली तुम्ही कधीच पाप केलं नाही असं कसं होती गोष्टी. कुठं कसं होतं नाही म्हटलं मी पापच केलं खरं गोष्टी काय. मग याच्या मला सगळं चालायचं सगळं काही करतो आणि असं असून म्हणतो तू पाप नाही केलं म्हणतो असं कसं होतं. आजीच्या वाक्याला म्हणतात म्हणतो आजी ते खरे तुमचंही खरे तुम्ही म्हणतात माझं देखील खरे म्हणतात. मी म्हणता आता मी म्हणतामध्ये ते कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये त्या सरांनी सांगितलं की डोळ्याने पंढरी जरी पाहिजे पाप सगळी धिरांतरी निघून जातात. मला वाटतं त्या संतांच्या वचनावर पूर्ण विश्वास आहे की मी जरी कितीही पात्र होतो परंतु माझ्या पाप तरी निघून गेली आहे. बाकी स्नान केलं डोळ्यांनी पंढरी पाहिली काय अवधीचं पापे गेली धिरांतरी वैकुंठ पंढरी गेली अशा प्रकारे ही सगळी माझी पाप धुतली आणि मग या निष्कलंक म्हटलं त्या एक जोग महाराजांच्या जीवनाची एक गोष्ट आठवली की जोग महाराज ह्याला गेले होते तिथं कुशावर आणि ते कुशावर एक विधी असतात अनेक प्रकारची त्यांच्या हातावर पाणी देत आणि ते भटजीला मंत्र म्हणू लागले पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवाहम प्रायमम पापहरा भव अशा प्रकारचा तो मंत्र त्यांनी म्हटला. त्या मंत्राचा असा अर्थ होता की पापोहम पापात्मा मी पापी माणूस आहे पापापासून जन्मलेला आहे आणि माझ्या हातून अनंत प्रकारचे पाप घडलेले आहेत आणि हे गंगे सर्व पापा हा हरा हो म्हणजे ही जी मी सगळी पाप केलेली आहे गंगा माते पापाचा हरण असं सोडायचं अशा प्रकारे तो गेले असतो. ते पाणी आणण्यात त्याच्यावर म्हटले म्हणा पाप पाप कर्मा पापात्मा पापसंभव हातातलं पाणी त्यांनी टाकलं जोग महाराजांनी आणि म्हटले काय तू वेळ म्हटले मी कधी म्हटले पापच केलं नाही म्हटले माझ्या आयुष्यात पापाला स्पर्श देखील केला आहे असा विश्वास माणसाला पाहिजे. ते किती निष्कलंक असते जन्मता संसारात लक्ष्मी तोची निष्कलंक तुला असा निष्कलंक महात्मा जोग महाराज आणि म्हणून त्यांनी ते एवढा आत्मविश्वासाने सांगितलं आणि म्हणून आपल्या संतांच्या वचनावर काय पाहिजे विश्वास पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या पायावर माझा किती विश्वास आहे.
ठीक आहे तर भगवंत सांगतात मला सांगतात की संतांची पायी हा विश्वास सर्व वाढेल असं झालं त्यांचा त्याची माझी हा गोपाळ कृपा करेल अशा प्रकारे संतांच्या पायावर भगवंताच्या पायावर विश्वास पाहिजे म्हणतात आता भगवंतांनी सांगितलं की पंढरीला पंढरीला आलो पण जर पंढरीला आलो काय होतं की अहो पंढरीला येऊन 2-3 दिवस आषाढीला तुमचं दर्शन काय मग त्याच्यावर खूप आला आणि त्याच्यावर उपाय सांगितला सगळी वाटते 15ला यात्रा भरती 15 लाखाच्या पुढे यात्रा सगळ्यांचं दर्शन आणि 5,000 लोकांचं दर्शन होत असतं मग त्याला काय उपाय तुका म्हणे मोक्ष देहल्या कळस काय करायचं फक्त प्रदक्षिणा करायची त्याचं दर्शन घ्यायचं की काय होतं की सांगतात वाटते सांगतात मान्यता आहे की यात्रेच्या काळात भगवंत हा काय कळसावर बसलेला असतो तिथं दर्शन घ्यायचं आपण आणि चंद्रभागेचं स्नान करायचं प्रदक्षिणा करायची आणि कळसाचं दर्शन घेऊन पण देतात सगळी माणसांना काय पावनाचं दर्शन होत नाही ठीक आहे तेव्हा आम्ही कळसाचं दर्शन घेतलं तर समजा आम्ही असं 10-12 15-20 तास राहतो आणि तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं त्याचं काय त्याचं महत्व काय देही तुमचे चरण निवांत राहे कासयाते देन प्राण आपुला माये चरण पाहिजे निवांत दुसरे सगळ्यांच्या म्हणजे अगदी माहितीच आता कोठे झाले
सगळ्यांनी भजन पंढरपूरला स्नान केलं नाही कळस पाहिला तुमचे चरण पाहिल्यावर मला समजलं की काय होतं की भाग गेला शिन गेला आनंद तेव्हा तुमचं मुख पाहिलं मुखदर्शन जर केलं तर त्याचं काय महात्म्य आहे असं तर आम्हाला सांगा. काव्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की कोटी काय महिमा आता सांगणे कोटी ब्रह्माच्या जर मुख पाहिलं काय होतं कोटीच्या कोटी ब्रह्माचे पात्र ते देखील जातं. तर एक थोडासा दृष्टांत सांगतो आणि मग आपण शरीराला विरमतो. दोन चरणाचा अभंग असता आपण असं कसं घेतलंय कुठे तुला मी सांगतो. तर एकच गोष्ट सांगते कोटी ब्रह्महत्या होतं पाहिलं तर कोटी ब्रह्महत्याचं पात्र नाही होतं काय का यमराज मृत्यू लोकांमध्ये आले आणि ते असे त्यांच्या काहीतरी कामानिमित्त आले त्यांचं काम काय यम कशाला येतो तर तो यमराज आलेला आहे आणि त्यांनी पाहिजे मैदानावर एक माहूल असतो जो हत्तीला फिरवत असतो. तो हत्ती मावट्याच्या आज्ञेप्रमाणे तर त्यांनी ते पाहिजे केलं आणि मग त्याच्या मनात आलं की बाबा एवढसा माणूस देशभर माणूस आहे त्याच्या आज्ञेप्रमाणे चालले. तो यमराज त्याच्या काळावर तुला काही करत नाही एवढा मोठा देह तुला प्रबोध नाही दिला एवढ्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे चालतो. तर काय ऐरावत अंकुशाचा मार्ग तुला काय सांगतात की जरी एवढा मोठा असेल तरी त्या अंकुशाची काय होतो की तो आकळला जातो आणि मग ते त्यांनी सांगितलं त्या मावतानी की अरे बाबा म्हणतात की ही माणसं खूप हुशार आहेत पटेल काय माहिती म्हणते की काय करते त्याचं सांगता येत नाही एवढा मोठा म्हणजे असेल की त्यांनी मला काहीतरी आपण तर या माणसाचं काय घेऊन असे मी शेकड्यांनी रोज घेऊन जातात गव्हर्नमेंटने काय त्याचं काय तसं नाही हे तुम्ही काय करता तुम्ही घेऊन जाता तुम्ही तसंच एखाद्या जीवन तुम्ही घेऊन पहा म्हणजे मग तुम्हाला कळलं की हुशार लोक हत्ती म्हणा तर ठीक आहे म्हटले तू म्हणतो आज एखादा कसा सोडतो म्हटलं काय हरकत नाही आणि मग यमराज गेले तसंच आणि मग त्यांनी काही केलं सांगितलं की आपल्या यमदूतांना सांगितलं काय असं काय करा एक कुठेतरी घेऊन या सगळे ते होतो काय शेवटी करावे सांगितले का काय ते गेले काय शिक्क्याचा धर्म स्वामीला गेले बघून गेला आपल्याला सांगितलं मग ते आले आणि सकाळी एक शेती बसले होते 9-9:30 वाजले होते श्रावण महिना होता दिवस त्यांनी बसले होते आणि ती पुढे बसायची चौकातच आले त्यांनी शेत
गेले आणि तुम्हाला नाही ना म्हणजे आम्ही एवढूच देतो. अरे म्हणजे एवढून देतो तुम्ही असं कसं करता तुम्ही एवढून कसं याला घेऊन जाता जागा जातो ना नाही म्हटले आम्हाला आज कशी काय आपल्या काय की असं आम्ही आहे असं घेऊन जायचं. तर त्याच्या लक्षात आलं की मी एवढून देत म्हटलं याच्या पुढे काय चालत नाही काय आपली आता गोष्टी पाहिजे. ते ठीक आहे म्हटले मला फक्त सवड द्या मी आज जाऊन वेळ लागला ठीक आहे म्हटले जाऊन आणि तो काय केला तसे आत गेला त्यांनी काय केलं कागद घेतला काहीतरी लिहिलं होतं त्यांनी की चिठ्ठी त्यांनी खिशात घातली बाहेर आला नव्हता आणि मग त्याला आहे अशा पद्धतीने त्याला उचलला आणि यमराजाच्या समोर हजर केला. त्याचं नाव होतं श्रिया त्या शेठीचं नाव. त्या श्रेयाला त्या ठिकाणी हजर केला आणि हजर केल्याबरोबर श्रेयाने काय केलं आपल्या चिठ्ठी काढली आणि ती यमराजाला दिली. त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की चिरंजीव यमाजी पंत यासी अनेक उत्तम आशीर्वाद असं होतं ते यमाजी पंत असं उत्तर लिहिलं होतं की चिरंजीव यमाजी पंत यासी अनेक उत्तम आशीर्वाद. आपले या पदावरून काय आपल्याला या पदावरून पदच्युत करण्याचे मी जो माणूस वाटत आहे त्याला आपल्या या सिंहासनावर बसून घ्या अशा प्रकारचं ते चिठ्ठी होती. आणि ते मला वकील ही गोष्ट सांगितली की वकील बाबा तर पुढे म्हणायची आमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन जर केलं नाही तर तुमची टिंगर सरकण्यात येते. आणि खाली लिहिलं होतं की आपला वैकुंठाधिपती पिताश्री श्री महाविष्णू अशा प्रकारचे पत्र होतं आणि त्याच्या यमाने वाचलं त्यांनी काही विश्वास केला आणि त्याला श्रेया काय केला त्या बसला. आता ते काय झालं ते राज्य त्याच्या ताब्यात आलं सत्ता काय झाली ती कशी घेतली होती ती कंपनीच घेतली ती काय नाही तुम्ही काय करा मला की मला फक्त एक तुमचा जो शाप आहे तो शाप तुम्ही काय करा की तुमचा शाप मी आल्यानंतर त्याचं ते म्हणजे मला लागू पडू द्या पण मला फक्त त्याच्या अगोदर एक थोडी सगळं जेव्हा मृत्यू लोकांचं दाखवू द्या तेवढी माझी विनंती तेवढी आहे. ठीक आहे म्हटले काय तुला कशासाठी जायचं म्हटले देव म्हटले तर मला मृत्यू लोकांमध्ये जायचं ते भजन कीर्तन करतात वाड्या करतात काय दिंड्या करतात कीर्तन चालू आहे प्रवचन चालू आहे दोन बऱ्याच गोष्टी साधना करीत बसले नामस्मरण बसले आहे काय आणि ते जे सांगतात रोज सकाळी काकड्याच म्हणतात की गोष्टी करून हत्या मारतात हे सगळं खोटंही म्हटले कारण मी नुसता उभा मुख नाही पाहिलं समोर उभा राहून देवाच्या दर्शन घेऊन आले आणि देवाने अशा प्रकारचा शाप दिलाय म्हटले तर तुम्ही हे सगळं खोटे काही देवाची सेवा करू नका म्हटले हे कोटी ब्रह्म हत्या लोक आता जाते खोटंही म्हटले कारण देवाने समोर साक्षात पाहिलं देवाने मला अशा प्रकारचा शाप दिला एवढं मला लोकांना सांगून दिलं देवाला वाटलं होतं. आणि मग देव म्हटले अरे म्हणजे स्त्रियाला खूप हुशार म्हटले आणि मग त्याला शाप नाही दिला भगवंताने घेऊन ठरवला आणि तो म्हटले तो जो दिवस होता तो श्रावण शुद्ध षष्टीचा दिवस होता. येत्या 10 तारखेला ती श्रावण शुद्ध षष्टी येते 10 तारीख येते तर तो दिवस तुझ्या नावाने काय होईल तुझी दुनिया तुझी जग सगळं तुझं ज्या वेळी श्रावण शुद्ध षष्टी त्या वेळेला तुझी आठवण काढते आणि ती श्रेया षष्टी म्हणून जी श्रावण शुद्ध षष्टी जी आहे ती श्रेया षष्टी तुझ्या नावाने काय होईल तिचा काय चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं नाव निघत राहील आणि म्हणून त्या षष्टीला त्या 10 तारखेला श्रावण शुद्ध षष्टी आहे त्याला श्रेया षष्टी असं म्हटलं जातं. आणि याचाच अर्थ असा की कोटी ब्रह्महत्या लोक पाहतात काय
केली का फक्त विषयाला तर देव म्हटले की तुम्ही त्या जनाबाईला विचारा अनेक भक्त आहेत की त्यांची घरी जाऊन म्हणजे अनेक भक्त सेवा केलेली मुक्ताईला तुम्ही जनाबाईला जाऊन विचारा किती सेवा केली एकदा सगळे पहाटेच्या काकड्याला ज्ञानोबा आहे नामदेव आहे तुकोबा आहे नरहरी सोनार महाराज ही सगळी मंडळी भक्त मंडळी काकड्याला वेळाच्या महाद्वारामध्ये गेली आणि सकाळी पाठी गेलं तर देव जागेवर नाही देव जागेवर नाही आई साहेबांनी विचारलं तुम्ही आई साहेब की भगवंत तर जागेवर नाही कुठे गेले आई साहेबांनी विचार आई रागातच म्हटले अहो तिथे देवाला किती सांगा ते काय करतात त्या जनाबाईची सगळी जी कामं करू लागतात तिकडेच गेले असते आणि मग त्या सगळ्या संत मंडळींना संतांचा मेळा घेऊन त्या जनाबाईच्या घरी ते गेले संत मंडळी आणि पाहतात तिथं दारात उभं राहून तर भगवंत काही बसले होते जळत बसले होते जनाबाईची जात्यावर जनाबाई जळत होत्या आणि त्यांचा संवाद चालू होता की देवा तुम्ही किती माझ्यासाठी करता तुम्ही कशासाठी एवढं कशी करता तुम्ही मला खूप वाईट वाटतं तुमचीच मी सेवा करायची तर मला तुम्ही बोलायचं तुम्हीच मला नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा वाटे माझ्या जीवा दिवस पाशी तळू काढू लागलासी क्षमा करी देव राया दासी जनी लागे पाया दासी जनी लागे पाया नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा वाटे माझ्या जीवा देवा सेवा देव म्हटले तुम्हाला खूप वाटतं पण आम्हाला त्या भक्ताची सेवा करण्यात किती मजा येते ते तुम्हाला सांगून कळलं नाही अशा प्रकारे काय काम नाही केलं तर देवाने त्या जनाबाईची किती सेवा केली किती काम केलं तुळशीच्या वृंदावनी जनी उगलीत होती वेणी तुळशीच्या वृंदावनी जनी उगलीत होती वेणी माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घालीतसे पाणी जनी सांगे सकळ लोका नाव घाली माझा सखा तुळशीच्या वृंदावनी जनी उगलीत होती देवगुण सांगे पंढरीशी यावे प्रेमे चित्ती ध्याने नाम माझे काया वाचा मन दृढ जीवी सर्व मी चालवी भाग त्यांचा भवसिंधू तारीन ह्यारे माझी भाग साक्ष कुंडलिक करुणी बोले हो देवा तुम्ही हे सगळं झालं आम्ही म्हणजे तुम्ही आमची सेवा करावी जनाबाईची केली तशी आमची अपेक्षा नाही देवा फक्त आमची एकच मागणं आहे की आम्हाला आम्ही जे आयुष्यामध्ये आमच्या जसं येईल तसं सुख असो दुःख असो आम्ही जे आमचं आयुष्य करायला देणारच आहोत परंतु भगवंत हा जो भवसागर आहे संसार सागर आहे हा आम्हाला तुम्ही काय करा फक्त भवसागर हा तरुण द्या अभंगाच्या तिसऱ्या
तर साक्ष पुंडलिकाची घटना की तुम्ही पुंडलिकाला विचारला की पुंडलिकाला आता बघा भला भला पुंडलिका मानाला अशी जग लोका सगळ्या साधू संतांची लेखणी त्या पुंडलिकाचं वर्णन करायला थांबली नाही. तर या पुंडलिकाचं तर सगळ्या कुठल्याही कार्यामध्ये आपण काय करतो पुंडलिक वरदा आहे विठ्ठल. प्रथम भगवंताचं नाव घ्यायच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेतलं जातं. अशा प्रकारे त्याचा काय केला त्याला मोक्ष प्राप्त करून दिली. भवसागर हा तारून नेला म्हणून ते साक्ष पुंडलिकाची काढतात. आणि देवा हे जर म्हणजे देव जे सांगतात भक्तांना आपल्या ते तुम्हाला हे तुम्हाला खोटं वाटतं का? तुम्हाला हे सुद्धा मी सांगतो खोटं वाटत असेल तर मी अशा व्यक्तीचं नाव सांगतो की त्या व्यक्तीला माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे काय की त्या व्यक्तीचं नाव भगवंत अभंगाच्या 4थ्या आहे का भरोसा नाही माझ्या काया वाचा मंत्र